गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि आता काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। छत्तीसगडच्या बस्तरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। तिराथगड धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्याचं बघायला मिळतंय। हिमाचल प्रदेशच्या चंबामधील भारमरमध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला। रवी नदीनं रौद्र रूप धारण केलंय तर अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय। हिमाचल प्रदेशातील व्यास नदीचं रौद्र रूप बघायला मिळालं। रायसन टोल प्लाझा देखील पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे व्यास नदी प्रवाहित झाली आहे। व्यास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे 6 पूल वाहून गेल्याची माहिती आहे। मनाली कलांगसह अनेक रस्ते बाधित झाल्याची माहिती आहे। तेलंगणात मुसळधार पावसामुळे कामर्दी जिल्ह्यात पूर आला। अनेक ठिकाणी रस्ते खचल्याचं बघायला मिळतंय, तर यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय। बिहारच्या आरामध्ये मुसळधार पावसामुळे पुराचा कहर बघायला मिळाला। शाळेच्या एका इमारतीत पाणी शिरल्यानं संपूर्ण इमारत काही सेकंदात नेस्तनाबूत झाली। आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट्स आकांक्षासोबत बघत रहा एबीपी माझा।